नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात। आज आपला माथेरानमधला दुसरा दिवस आहे। तर आम्ही सकाळी उठून निघालो आहे खंडाळा पॉईंटला जायला आणि पहिला नाश्ता करणार आहे आम्ही आणि नंतर खंडाळा पॉईंटला जाणार आहे। त्याच्यानंतर बघूया अजून कुठे कुठे फिरता येते आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघणार आहे। बघू शकता आम्ही सकाळी माथेरानला बाहेर पडलो आहे आणि केवढी गर्दी आहे। सगळेजण घरी जायला निघालेत, काही फिरायला निघालेत। घोडे, ट्रेन, ई रिक्षा सगळ्यालाच गर्दी आहे। गर्दी बघू शकता इकडे किती आहे। सगळेच पर्यटक संडेला चेकआउट करून बाहेर पडले घरी जायला। बघू शकता कोको कोला घेऊन आहे माकड आणि बॉटल उघडायचा प्रयत्न करत आहे। उघडायचा प्रयत्न करताय पण ते उघडत नाही आहे। हा शोपीसचा घोडा आम्ही घेतला आहे 120 रुपयाला। सुंदर असा घोडा आहे, बघू शकता तुम्ही। 120 रुपीज। इथे बघू शकता इथे ॲनिमल शोपीसचं एक दुकान आहे अतिथी हॉटेलच्या बाजूला। तर हे जे ॲनिमल्स दिसतात घोडे, हत्ती, लेपर्ड, डिअर्स हे सगळे 120 रुपीजला आहेत। 120 रुपयाला आहेत हे सर्व। त्याच्यानंतर हे आहेत 250 रुपयाला, 250 रुपीज, 250 रुपीजला आहे। आणि त्याच्यानंतर इथे 750, 800, 900, 1000, 2000ला आहे। तर तुम्ही कधी आलात आणि तुम्हाला ॲनिमल शोकेससाठी घ्यायचे असतील तर अतिथी हॉटेलच्या बाजूला नक्की विजिट करा। अतिशय सुंदर सुंदर आहेत। वाघ, घोडा, जिराफ, अस्वल, अस्वलाचा फेस आहे, हा बिबट्याचा फेस आहे, हा इथे हरणाचा फेस आहे। इथे घोड्याचं कीचेन होल्डर आहे। कधी आलात तर इथे भेट द्या आणि नक्की विजिट करून यांच्याकडे काय हवं असेल तर घ्या। हे आहेत दुकानाचे मालक। तुमचा नंबर सांगा। हां, 7066022298 विजय सोनवणे। कधी पण येत जा, भरपूर आयटम आहेत, भरपूर आयटम मिळतात। आमची शॉपिंग सुरू आहे। तर इथे टोप्या आहेत 100, 120, 150, 250, 300। आम्ही डोसा मागवला आहे आणि डोसा खायची स्टाईल तुम्ही बघू शकता। आपण चाललोय खंडाळा हिल पॉईंटला। खंडाळा पॉईंटला चाललोय आपण। ते बघू शकता आपण खंडाळा पॉईंटला आलोय। खंडाळा पॉईंटवरनं व्ह्यू बघू शकता तुम्ही। सुंदर असा व्ह्यू आहे। पाऊस असल्यामुळे
मैम आ जाओ, मैम को आने दो। खंडाळा पॉईंट बघून आता आपण परत निघालोय वरती. माथेरान मार्केटमधून आता शॉपिंग करायला चाललोय. तर बघूया आता आपल्या घरातले काय काय शॉपिंग करतात. ऑलरेडी थोडी शॉपिंग करून झालेली आहे. मुलांना कॅप्स आणि सगळ्यात चप्पल बघू शकता. ही एक दुसरी कॅप घेतली आम्ही. तर बघू शकता भाग्यश्री बेल्ट्स करून एक शॉपचं दुकान आहे. त्यात वेगवेगळ्या व्हरायटीजच्या बॅग्स आहेत. डिझाईन्स, व्हरायटीज, क्लचेस, शोल्डर बॅग्स बघू शकता तुम्ही. 350, 400, 600, 800, 1000. बघू शकता इथे कैरी वगैरे आहे. काकडी, कैरी, शेंगा. इकडे कॉर्नचा आहे स्टॉल. 50 रुपये एक कॉर्न आहे. इकडे गोळ्याचा स्टॉल आहे. गोळ्याची स्टार्टिंग 40 रुपयापासून वेगवेगळ्या व्हरायटीजचे फ्लेवर्सचे आहेत. इकडे तुम्ही बघू शकता. रेट कार्ड पण आहे इथे. आणि आम्ही कालच संध्याकाळी इथून गोळा खाल्लेला. इकडे स्टार फ्रूट, बोरं सर्व काही आहे. बघू शकता तुम्ही. कुशल निकेतनकडून एक शॉप आहे. तिथे तुम्ही अवश्य भेट द्या. तिथे तुम्हाला किचन्स वगैरे वेगवेगळे फ्रीज बॅचेस वगैरे बघायला मिळतील. ते बघू शकता तुम्ही. माझ्या मागे सर्व काही आहे इथे. आणि इथे मला एक आवडलं ते आहे इथे माथेरान मिनिएचर्स किचन आहे. बघू शकता तुम्ही इथे. हे एक आहे. टॉय ट्रेनचं एक आहे. सुंदर असे आहेत. आय लव माथेरान ही एक ट्रेन तुम्ही बघू शकता. याच्या मागे पण एक आहे वेगळा. सनराईज सनसेट हे एक दुसरं आहे. किंमत पण काय फार नाही आहे. 30 रुपयेच आहे याची किंमत. बघू शकता. तर तुम्ही एक आठवण म्हणून एक घेऊन जाऊ शकता. सुंदर असे हँड बॅचेस पण आहेत इथे. तुमच्या गाडीसाठी गाडीच्या चावीला लावायला इथे सुंदर आहेत. 30 ते 40 रुपयात आहेत. हार्ट शेपमध्ये आहे. आय लव माथेरान. बघूया मी एक घेतो. बऱ्याच प्रकारचे किचन्स वगैरे आहेत इथे तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या प्राईजचे शॉर्ट्स आहेत इथे. शॉर्ट किचन आहे. अवश्य भेट द्या या दुकानाला. सर्व काही आहेत ते नक्की अवश्य भेट द्या या दुकानाला. भरपूर प्रकारचे किचन्स वगैरे आहेत. मॅग्नेट ओपनर्स आहेत सुंदर असे. हे दिवाडकर हॉटेलचं कार्ड आहे. चला तर मग दिवाडकर हॉटेलला जाऊन तुम्हाला रूम दाखवतो कशा प्रकारचे आहेत ते. हा त्यांचा बाहेरचा परिसर आहे. बघूया आपण. त्यांनी रूम दाखवायला आपल्याला बोलवलं आहे. तर बघूया आपण तुमचं रूम कशा प्रकारचं आहे ते. हे त्यांचं किचन आहे. हा त्यांचा रूम आहे असा अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता इकडे. हा इकडे एक बाहेर बेड आहे. त्याच्यानंतर ओके हा इकडे डबल बेड आहे. त्याच्यावर 3 जण तुम्ही आरामात झोपू शकता. इथे TV युनिट आहे. ओके आणखी इथे हां इथे ड्रेसिंग टेबल टाईप आहे.
हे त्यांचं वॉशरूम आहे, प्रचंड असं मोठं आहे वॉशरूम वगैरे बघू शकता. आणि हा एक इथे अजून एक बेडरूम आहे. अशा प्रकारे त्यांचा रूम आहे. इथे वॉर्डरोब दिलेलं आहे. तुमची मोठी फॅमिली किंवा कपल पण तुम्ही येत असाल तर त्यासाठी उत्तम असा रूम आहे. हा स्पेशियस असा आहे. तर बघू शकता मित्रांनो, इथे रूमची कॉस्ट व्हॅरी होते, म्हणजे बदलत असते, रूमच्या अवेलेबिलिटीप्रमाणे आहे ते. तर कधी येत आहे तर दिवाडकर हॉटेलला जरूर भेट द्या. आणि आलात तुम्ही कधी न बुकिंग करता तर इकडे चेक करायला विसरू नका. रूम चांगले आहेत, प्रशस्त आहेत. तर मी तुम्हाला कार्डवरती त्यांचे डिटेल्स दिलेलेच आहेत, तर नक्की याच्यावरती तुम्ही इन्क्वायरी करून येऊ शकता इकडे. आज माईट बी संडे असल्यामुळे इकडे रूम अवेलेबल आहेत. जा सकते. चला तर बघूया, इकडे वरती AC हॉटेल पण आहे. ACला जाऊन बघूया. इकडे फॅमिली रेस्टॉरंट आहे वरती AC. इकडे अशा प्रकारे AC हॉटेल आहे वरती. येता येता नक्की तुम्ही अनुभव घ्या. नॉन AC दोन्ही आहेत इथे. तर तुमच्यासाठी कुठे प्रेफरेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. इथे बघू शकता वरतून हॉटेलचा व्ह्यू. तर हे अशा प्रकारे दिवाडकर हॉटेल आहे, तर त्याचा तुम्ही नक्की येऊन आनंद घ्या. या इकडे बघू शकता तुम्ही, इथून आम्ही माऊली निवासला जायला रस्ता आहे. इथून समोरूनच खालती जायला जो रस्ता आहे मधुमालतीच्या बाजूनी, त्या रोडने तुम्ही जाऊ शकता. तर मग इकडून खालती गेल्यावरती राईट साईडला गेल्यावरती इकडे माऊली निवास करून आहे. या बाजूने इकडे आलात या साईडला खाली गेल्यावरती तुम्हाला दिसेल वरतीच या इथे माऊली निवास बघू शकता तुम्ही. माऊली निवास कॉटेज. इकडे त्यांचे खालती रूम आहेत अशा प्रकारे. इथे 2 त्यानंतर तिकडे खालती इथे 3 रूम आहेत आणि इथे वरतीही त्यांचे रूम आहेत. ते 3 रूम आहेत. या प्रकारे इथे आपण पुढे रूम घेतला होता, मग दाखवतो. इथे 3 रूम आहेत. इकडे माऊली निवासचा चेक इन चेकआउट टाईम आहे. गरम पाण्याचा टाईम दिलेला आहे, मोबाईल नंबर पण दिलेला आहे. इथे आपण बघू शकता. हा अशा प्रकारे त्यांचा रूम आहे एक, तो मी तुम्हाला दाखवतो, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल बाकीच्या रूमचा. इकडे विंडो दिलेली आहे. इकडे टेबल आहे छोटा. अशा प्रकारे इकडे वॉर्डरोब दिलेलं आहे. वॉर्डरोब आहे. खाली ओपन स्पेस दिले आहे बॅग्स ठेवायला. बेडच्या मागे विंडो आहे आणि इथे बेड आहे. डबल बेड आहे, स्पेशियस आहे खूप. 3 जण आरामात झोपू शकता. त्यानंतर इथे AC आहे, फॅन आहे. TV युनिट काढलेलं आहे सध्या. हा त्यांचा बाथरूम एरिया आहे. इथे वॉश बेसिन आहे. हा मिरर दिला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे
इंग्लिश कमोड दिला आहे आणि इथे शॉवर आणि बकेट आणि टेबल आहे. तर तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता माऊली निवास माथेरान म्हणून आणि ऑनलाईन बुकिंग करून रूम बुक करू शकता. मित्रांनो, टोटल 10 रूम आहेत. तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. 15 दिवस महिन्याआधी पण होतात बुकिंग इथे. तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. आणि हा एक त्यांचा दुसरा रूम आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा इकडे अजून एक डबल बेड आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बुक करू शकता ऑनलाईन आणि येऊ शकता. वीकडेजमध्ये आलात तर रूमची तुम्हाला रेंट जी आहे, भाडं जे आहे ते कमी द्यायला लागेल. पण विकेंडला आलात तर तेच भाडं डबल होऊन जातं. तर त्यामुळे तुम्ही येताय तर त्याचा नक्की विचार करा. आणि ऑनलाईन बुकिंग करत असाल तर ते बेस्ट असेल. नाहीतर मग तुम्हाला रूम मिळेल की नाही आणि कितीला मिळेल याची गॅरंटी नाही. बाहेर जे एजंट आहेत ते बरेच लोक फसवण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात की रूम इथे अवेलेबल नाही, 3, 3.5, 4 हजारापर्यंत मिळणार नाही. काल आम्हाला असंच सांगत होते 5 ते 6 हजार रुपये. 8 जण होतो आम्ही, 4 जण, 2 कपल आणि 4 मुलं. तर शेवटला आम्हाला माऊली निवासमध्ये 2200ला रूम भेटली. पण इथे येऊन आम्ही स्वतः चौकशी केल्यामुळे मिळाली. तीच जर आम्ही एजंट थ्रू आलो असतो तर ती आम्हाला 3 ते 3.5 हजार रुपयाला मिळाली असती. तर याची जरूर तुम्ही दक्षता घ्या. आणि रूम बुक करताय किंवा येत आहे तर ते तुम्हाला प्रेफरेबल असेल की आधीच रूम बुक करून या. रूम बुक केली नसेल तर तुम्हाला रूम बुक केली नसेल तर तुम्हाला स्वतः शोधायला लागेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. हा माऊली निवासच्या बाहेरचा एरिया आहे. तर आम्ही निघालो आहे आता माथेरानवरनं चेकआउट करून. थोडीशी शॉपिंग केली. तर आपण रिटर्न जायचा प्रवास, परत जाण्याचा प्रवास तुम्हाला दाखवतो आमचा. बघू शकता इथून ट्रेन जाते. आम्ही खालच्या साईडला आहे. बघू शकता इथे परब हाऊस आहे. हे परब हाऊस करून आहे. तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकताय. ओके. आणि हा रूम पण बघू शकताय तुम्ही. ही अशी एंट्री आहे. हा असा ब्रेड आहे इथे. बाहेर साईडला वॉर्डरोब आहे, AC आहे, फॅन आहे. तुम्हाला इकडे ड्रेसिंग टेबल दिलेलं आहे. TV युनिट आहे, वायफाय आहे, स्मार्ट TV आहे. इथे नेटवर्कचा इश्यू असेल तर तुम्ही वायफाय कॉलिंग करू शकता. इथे बघू शकता आपण. इथे बाथरूम दाखवलं आहे त्यांचं. इथे रूमला अटॅचच बाथरूम आहे. इथे वॉश बेसिन आहे. वॉश बेसिनमधून आत गेल्यावरती इकडे बघू शकता तुम्ही शॉवर आहे. शॉवर, गीझर, गरम पाणी तुम्हाला अवेलेबल आहे इथे. आणि इथे WC आहे, वेस्टर्न कमोड आहे. नीट आणि क्लीन आहे रूम. तर तुम्ही येत आहे. ऑनलाइन बुकिंग नहीं है. अपन त्यांचा नंबर घेऊया, जे केयरटेकर आहे तिथले त्यांचा. आपका नाम? मेरा नाम परमेश्वर है सर. मेरा नंबर 9764993608. और इधर सीजन वेज बिजनेस है. हर टाइम वेरी होता है. हाँ. तर तुम्हाला कल 4-4 हज़ार रुपये थे. या नंबरवर कॉल करून या, जेणेकरून तुम्हाला रूम अवेलेबल होऊन जाईल. आज यही रूम 1500 रुपये नॉन आज AC. रूम संडे असल्यामुळे 1500 रुपये आहे इथे. आणि काल आत रूमची कॉस्ट 4000 रुपये. 4000 रुपये होती. तर तुम्हाला यायचं असेल चांगल्या प्रॉपर्टीला तर तुम्ही नक्की दिलेल्या सांगितलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बघू शकता ही परब हाऊसची प्रॉपर्टी आहे माथेरानला. तर तुम्ही येऊ शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. प्रॉपर्टीचा एक प्लस पॉईंट आहे की मेन रोडला टच आहे. तुम्हाला ट्रेन वगैरे सर्व दिसणार इथून. तर मस्त आहे प्रॉपर्टी. या आणि आनंद घ्या माथेरानचा.
पण आजही पर्यटकांची गर्दी तेवढीच आहे माथेरानमध्ये, संडे असला तरी. जनरली लोक सॅटर्डेला येऊन संडेला रिटर्न जातात, पण आजही लोक येत आहेत इकडे. बघू शकता इथून आपण निघालो आहे आता. काल हा परिसर काहीच दिसत नव्हता, आज तर इथून दिसतंय. तर ट्रेन येते परत, तुम्हाला दाखवतो मी ट्रेन आलेली आहे. डबल इंजिन आहे मागे आणि पुढे. अशा प्रकारे टॉय ट्रेन आहे, त्याच्याने तुम्ही अमन लॉज ते माथेरान प्रवास करू शकता. पण आता अमन लॉजला आलो आहे. अमन लॉजवरनं एक 5 ते 10 मिनटाची वॉकिंग अजून आहे. त्यानंतर मग आपण शेअर टॅक्सीला पोहोचणार आहे. प्रकारे अमन लॉजचं स्टेशन आहे. इथून तुम्हाला वरती जायला माथेरानला आणि माथेरानवरनं खालती यायला ट्रेन भेटतात. आणि इथूनच थोडं मागून ई रिक्षा आहेत, त्या तुम्हाला वरती माथेरानला सोडतात. 35 रुपये पर सीट आहे. घेतल्यात जाताना आम्ही. बोरा आहे तिथे, कैऱ्या, पेरू, काकडी, स्टार फ्रूट, जाम पण आहे तिथे. काय पाहिजे ते तुम्ही जाताना घेऊ शकता. आम्ही कैरी घेतली आहे खायला. दोन्ही एकसाथ पण करू शकतो. त्याला झालं ना. ती लाव्याने कॅप घेतली आहे, ती मी सध्या घातलेली आहे. बघू शकताय. चला तर आपण निघालो आहे इकोमधून परतीचा प्रवास करायला. बघू शकता. माथेरानचा आणि माथेरानवरनं रिटर्नचा प्रवास होता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण जे आहेत ते व्हिडिओ फक्त बघतात, तर फक्त बघू नका व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती मिळेल, मोटिवेशन मिळेल. धन्यवाद. माझं नाव राजेंद्र शिवराम लोभी. माझा फोन नंबर आहे 9130989369. कधी गरज लागली गाडीची, तुम्ही माथेरानला येत आहे तर नक्की यांना फोन करा आणि टॅक्सीसाठी यांच्याकडे तुम्ही नंबर घेऊन चौकशी करू. चला तर मग आपण आलो आहे आता माथेरानवरनं रिटर्न नेरळ स्टेशनला. तर आता नेरळ स्टेशनवरनं आपण जाणार आहोत ट्रेन पकडून ठाण्याला.